श्री स्वामी समर्थ। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे कटिंग पाहिलं होतं त्यातील एका ब्लाऊजला मी आज डिझाईन करणार आहे। तर ती साडी पूर्ण पार्टीवेअर आहे आणि साडीचा आणि ब्लाऊजचा कलर सेम आहे, फक्त साडीवरती छोटे छोटे मोत्यांचे पॅच आहेत, त्यामुळे ती साडी खूपच सुंदर दिसत होती। म्हणून त्याच्यासाठी मी एक डिझाईन सिलेक्ट केलेली आहे। सिंपल सोबर आहे आणि त्या साडीला अगदी उठून दिसेल अशा पद्धतीची डिझाईन आपण करणार आहोत। आणि ब्लाऊज पीस देखील खूप छोटा आहे, त्यामुळे ब्लाऊज पीसातलं देखील कापड काही शिल्लक राहत नाही आणि साडीमधलं सुद्धा घेता येत नाही, कारण दोन्ही सेमच आहेत। त्यामुळे मी अशी डिझाईन निवडली जेणेकरून त्याला एक्स्ट्रा कपडा वगैरे लागणार नाही। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा। तर चला आता आपण डिझाईन पाहूया। अगदी कमी ब्लाऊज पीस आहे तरी देखील आपण ह्या ब्लाऊजला डिझाईन करणार आहोत आणि ही डिझाईन करण्यासाठी साडीतला देखील कपडा नाही आणि ब्लाऊज पीसामध्ये देखील शिल्लक राहत नाही, तरी देखील आपण बिना कोणत्याही एक्स्ट्रा कपड्याशिवाय डिझाईन बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर पहिला आपण कॅनव्हास पेपरवरती डिझाईनची मापे टाकून घेऊया। तर आपण ब्लाऊजमध्ये 2 इंच गळारुंदी घेतली होती, इथं कॅनव्हास पेपरवर देखील 2 इंच घ्यायची आहे। तर 2 इंच गळारुंदी घेतली आणि पाठीमागील गळा आपला 9.5 इंच आहे आणि मार्जिनसोबत अर्धा म्हणजे आपण 10 इंचावर पॉईंट देणार आहोत आणि असा एक चौक बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला डिझाईन करायची आहे। तर मी त्या चौक बॉक्समधूनच गोलगळा काढून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला जितका पसरट हवा आहे तितका तुम्ही घेऊ शकता आणि ह्यामध्ये आपण अशा पद्धतीची डिझाईन बनवणार आहोत। तर जो आकार काढलेला आहे त्याच्या बाहेरून आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हा आकार देखील कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीचा आपला आकार निघालेला आहे। हा मी ब्लाऊजच्या अस्तरवरती अगदी व्यवस्थित गळारुंदीचे मार्किंग करून ठेवून घेणार आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे। तर प्रेस करून घेतल्यानंतर आपण साडीतल्या भागावरती ठेवून घेणार आहोत। तर साडीतला भाग सरळ येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याकडे कॅनव्हासची बाजू येईल अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि साईडने तुम्हाला पिनअप करून घ्यायचं आहे। आता डिझाईनला अगदी व्यवस्थित अशी शिलाई टीप मारून घ्यायची आहे आणि शिलाई टीप मारून झाल्यानंतर अगदी व्यवस्थित आपण 1 इंचाचं अंतर सोडून ही डिझाईन कट करून घेणार आहोत। डिझाईन कट करून घेतल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला असे कात्रीने नॉचेस मारून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हा भाग पलटून घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे। जे गोलाकार कोपरे येतात ते बाहेर काढून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं त्याच्यावर शिलाई टीप मारून घ्यायचं आहे। तर हा आपला गळ्याचा आकार आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे। तर इथे प्रत्येक आकाराजवळ मी छोटे छोटे पॅच लावणार आहे, त्यामुळे ब्लाऊज खूपच सुंदर दिसणार आहे आणि त्यांच्या साडीवर देखील अशाच पद्धतीची डिझाईन केलेली होती, त्यामुळे त्या साडीला ही डिझाईन अगदी मॅच होत होती। तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू।